नमस्कार. मी मुख्याधिकारी तथा प्रशासक लोणावळा नगर परिषद. लोणावळा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित जी निविदा प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, तर त्या संदर्भात काही चुकीचं वृत्त प्रसारित केलं जात आहे किंवा एक दिशाभूल करणारी माहिती जी आहे तर ती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे तर हे आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे 3 मुद्दे जे आहेत तर ते माध्यम प्रतिनिधींच्या समोर मांडावेत असं आम्हाला वाटलं, म्हणून आज आम्ही माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो पाणीपट्टीमध्ये जी काही वाढ केली गेलेली आहे तर ती 30% वाढ आहे आणि त्याचा एक फार मोठा बोजा आर्थिक नागरिकांवरती पडणार आहे अशा स्वरूपाचं एक वृत्त प्रसारित झालेलं आहे, जे सोशल मीडियामधून सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे. तर त्या संदर्भात मी आपल्या माध्यमातून नागरिकांना हे सांगू इच्छितो की लोणावळा नगर परिषदेकडून जे पाणीपट्टीचं जे काय फीज घेण्यात येते तर ती 1400 रुपये अशी घरगुती पाणी ह्या वापरासाठीचं जे आहे तर ती आपली पाणीपट्टीचा दर आहे. आणि हा दर जो आहे तर तो 2020 ह्या सालामधला आहे. 2020 सालानंतर आता 2024 साल जे आहे तर ते मध्यावर आपण आहोत. तोपर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा पाणीपट्टीच्या दरामध्ये वाढ जी आहे तर ती करण्यात आलेली नव्हती. तर याच्यामध्ये या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये आपण 300 रुपयाची फक्त वाढ जी आहे तर 1400 रुपयाची जी पाणीपट्टी होती ती 1700 रुपये एवढी वाढ जी आहे तर ते प्रशासनाकडून आपण प्रपोज करून आपण त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की लोणावळा शहरासाठीची जी पाणीपुरवठा योजना जी केली गेली ती 2020 या सालामध्ये एक्झिक्युशन झालं. तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झालं आणि ती कार्यान्वित झाली. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती शहराच्या विविध भागामध्ये पाईपलाईन्स टाकल्या गेल्या. त्याच्यानंतर नळ कनेक्शन जे आहेत तर ते पण दिले गेले आणि गेल्या 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक कन्स्ट्रक्शनचे वर्क्स किंवा ॲक्टिव्हिटीज जे आहेत तर ते सुद्धा आपल्या शहरामध्ये जे आहेत तर ते झालेले आहेत. त्यामुळे सुद्धा आपल्या नळ कनेक्शनची संख्यासुद्धा जी आहे तर ती वाढलेली आहे. ज्यावेळेस आपण नवीन नळ कनेक्शन्स देण्यासाठी पाईपलाईन्स टाकल्या, नवीन नळ कनेक्शन्स आपण दिले तर त्यावेळेस त्याच्या मेंटेनन्सवरचा सुद्धा खर्च जो आहे तर तो आपला 2020 या सालापासून सुरू झालेला आहे. दरम्यानच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपला देखभाल दुरुस्तीवरचा खर्च वाढला, तसंच वीज बिल याच्यावरचा सुद्धा खर्च जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तर त्या सर्वांचा विचार करून आणि आपले संबंधित विभाग प्रमुख जे आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून किमान आपली जी पाणीपुरवठा योजना जी आहे तर ती ना नफा ना तोटा किमान या तत्वावरती चालवली जावी हाच विचार करून आम्ही घरगुती जे आपले नळ कनेक्शन्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये जी पाणीपट्टी होती तर ती 1400 रुपयेपासून आपण 1700 रुपये अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये केवळ 300 रुपयाची वाढ म्हणजेच प्रतिवर्ष 75 रुपये एवढीच वाढ जी आहे तर ती आपण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने जे आहे तर ती केलेली आहे. आणि व्यावसायिक पाणी वापर जो आपला आहे म्हणजे हॉटेल्स आणि जे व्यावसायिक कारणासाठी आपल्याकडून नळ कनेक्शन्स घेतात तर त्याच्यामध्ये 7500 रुपये हा जो आपला दर होता त्या दरामध्ये आपण 7500 वरून 9000 म्हणजे केवळ 1500 रुपये वार्षिक एवढीच फक्त वाढ जी आहे तर ती आपण केलेली आहे. आता या पाणीपट्टीमध्ये जी आपण काय वाढ केलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण इतर ठिकाणी जरी पाहिलं म्हणजे आपल्याच शेजारचे तळेगाव दाभाडे असेल नगर परिषद किंवा कुसगाव असेल समजा, तर कुसगावसारखा जो ग्रामीण क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये MGP कडून ती पूर्ण पाणीपुरवठा योजना रन केली जाते तर तिथे जवळपास 2200 रुपयाचं प्रति वार्षिक पाणीपट्टी जी आहे तर ती आकारली जाते. आणि तळेगाव दाभाडेमध्ये सुद्धा जर आपण तिथं सुद्धा जर तपशील पाहिला तर जवळपास 1800 रुपये प्रति प्रॉपर्टी असा पाणीपट्टीचा जो दर आहे. हा सर्व जर आपल्या आसपासचा विचार केला तर लोणावळा नगर परिषदेकडून जे हे आहे पाणीपट्टी आकारली जाते तर ती 1700 रुपये म्हणजे त्या दोन्हीही शहरांपेक्षा जे आहे तर तुलनेनं कमी अजूनही आपला जो दर आहे कर आकारणीचा तर तो असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि
जो काही खर्च पाणीपुरवठा विभागावरती चालू आहे किंवा होत आहे, तर त्या सर्वांचा तपशील आणि खर्चाची बाब विचारात घेऊनच आपण तो वाढीचा प्रस्ताव जो आहे तर त्याला आपण मान्यता दिलेली आहे। त्यामुळे एक बाब आपण ही पण विचारात घ्यायला हवी की आपल्या गेल्या 4 वर्षामध्ये सर्वच गोष्टी वाढलेल्या आहेत। शासनाचा DSR सुद्धा प्रतिवर्षी वाढतो किंवा महागाई वाढल्यामुळे जे व्यवसाय इथे करतात, तिथं हॉटेल व्यावसायिक समजा असतील तर त्यांच्या रूम्सचे रेंट हे 2020 सालातले हे 2024 साली नाहीत। त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिवर्षी त्यांच्या व्यावसायिक गणिताच्या अनुषंगाने त्यांनी जे आहे तर ती वाढ जी आहे तर त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आपला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्याला आपल्याच उत्पन्नामधून आपल्या ज्या बाबी आहेत तर त्या आपल्याला फुलफिल करायच्या असतात। तर तो सर्व विचार करूनच आपण तो वाढीचा निर्णय जो आहे तर तो आपण घेतलेला आहे। त्याच्यामुळे अवास्तव किंवा जस्टिफाय होणार नाही अशा प्रकारची कोणतीही ती वाढ नाही असं प्रशासनातर्फे आमचं जे आहे तर ते स्पष्ट मत आहे। त्यामुळे नागरिकांनी हा मुद्दा जो आहे पाणीपट्टीच्या वाढीचा तर तो एक समजून घ्यावा अशी एक आमची विनंती राहील। आता दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये तो एक सर्वात महत्त्वाचा असा आहे की घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण जे आत्ता निविदा प्रक्रिया जी राबवलेली आहे त्याच्यानंतर जे पात्र निविदाधारक ठरले आणि त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये शनिवार दिनांक 14 तारखेपासून त्यांचं काम सुरू झालं, तर ती निविदा जी आहे तर ती जवळपास दुप्पट खर्चाची जी आहे तर ती केली गेलेली आहे किंवा त्याच्यामध्ये 5 कोटीचा खर्च हा 11 कोटीवरती गेलेला आहे अशा स्वरूपाची सुद्धा एक माहिती जी आहे तर ती समाज माध्यमांवरती प्रसारित होत असल्याचे आम्हाला दिसून आले। तर त्या संदर्भातला सुद्धा खुलासा जो आहे तर तो आम्ही करू इच्छितो त्याच्यामध्ये की मुळातच आत्ता लोणावळा शहरामध्ये जे विविध प्रकारची कामं सुरू आहेत, निविदा सुरू आहेत, तर त्या सर्व निविदा ह्या 2021 सालामधल्या आहेत आणि ऑलमोस्ट सर्वच्या सर्व निविदांच्या मुदती ह्या संपून गेलेल्या आहेत आणि त्यांना मुदतवाढ दिली गेलेली होती आणि ह्या सर्व आत्ता जी कामं सुरू होती त्या मुदतवाढीमध्ये असलेल्या निविदाधारकांकडून ती कामे जी होती ती आपले करून घेतली जात होते। आता यानंतर दुसरी बाब त्याच्यामध्ये अशी आहे की वेगळे एजन्सीज आणि कामाचे तुकडे जे आहेत तर ते केले गेलेले असल्यामुळे समन्वय ठेवणे किंवा प्रत्येकाकडून ते सेपरेटली ते काम करून घेणं त्याच्यासाठी खूप मोठा फॉलोअप आणि हे आम्हाला करावं लागत होता। त्याच्यामधून काही लोकांचं काम हे समाधानकारक नव्हतं। त्यामुळे गेले एक 7-8 महिन्यामध्ये मी इथे जॉईन झाल्यानंतर वेळोवेळी आपण संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तर त्यांना नोटिसा इश्यू केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये त्यांच्या देयकामध्ये दंड जो आहे तो प्रत्येक महिन्याला त्यांना हे केलेला आहे आणि समाधानकारक काम जे आहे तर ते करण्यासाठी आपण त्यांना वारंवार सूचित केलेलं होतं, परंतु तरी देखील त्यांच्या कामामध्ये तशी तुलनेनं काही समाधानकारक अशी सुधारणा जी आहे तर ती गेले 6-7 महिन्यामध्ये आम्हाला दिसून आली नाही। आणि दुसरी गोष्ट ही सर्व निविदांची मुदत ही संपून गेल्यामुळे नियमाप्रमाणे आपल्याला नवीन निविदा प्रक्रिया जी आहे तर ते करणं हे सुद्धा अनिवार्य असं होतं। त्यामुळे प्रशासनाकडून सर्व अधिकारी जे आहेत आत्ता कार्यरत तर त्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर एक असं मत पुढे आलं की आपण हे कामं स्वच्छतेशीच रिलेटेड असल्यामुळं क्लब करून एकत्रच निविदा प्रक्रिया जर राबवली तर चांगले काम करणारी जी कोणती पण एजन्सी असेल जी पात्र ठरेल तर ती एजन्सी आपल्या शहरामध्ये काम करण्यासाठी येऊ शकेल। आणि दुसरी बाब अशी त्याच्यामध्ये की जर आर्थिकदृष्ट्या ती एजन्सी जर चांगली स्थितीमध्ये असेल तर कामगारांचे किमान वेतनाचे जे प्रश्न असतील किंवा त्यांचे EPF भरणे असेल किंवा त्यांचा विमा असेल आणि प्लस जर नगर परिषदेकडून त्यांना वेळेमध्ये जर देयक अदा झाला नाही किंवा पेमेंट केलं गेलं नाही तरीसुद्धा कंपनीकडून त्यांचे जे कामगार आहेत तर त्यांचे पेमेंट थांबणार नाही। कारण त्या प्रकारचे सुद्धा अनुभव जे आहेत तर हे गेल्या 6-7 महिन्यामध्ये आम्हाला आलेले आहेत की नगर परिषदेकडून वेळेमध्ये संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा ठेकेदार त्यांना जे देयक आहेत ते दिले गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून कामगारांना वेळेत पेमेंट न मिळाल्यामुळं ते कामगारसुद्धा नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये स्वतः मला किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांना भेटायला जे आहेत तर ते लोक येत होते। आणि ही बाब जी आहे तर ही बाब क्वचितच जे आहे तर ती स्वीकार्ह नव्हती, कारण नगर परिषदेकडून संबंधित जे लोक आहेत तर त्या लोकांना त्यांचं जे देय रक्कम आहे प्रति महिना त्यांचे निविदेप्रमाणे तर ती रक्कम दिली जात होती आणि त्या बाबतीमध्ये नगर परिषद कधीही डिफॉल्टर आजपर्यंत जे आहे तर ती नाही। त्यामुळे आपला प्रयत्न हाच होता की जे पण कोणती एजन्सी त्यामध्ये पात्र ठरेल
तर त्या एजन्सीनं चांगल्या पद्धतीची सेवा ह्या शहरासाठी देणं अपेक्षित होतं। दुसरा असा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की पूर्वी त्याच्यामध्ये जे काम करणारे कामगारांची संख्या होती तर ती साधारणतः 196च्या आसपास होती, परंतु आता नवीन जर आपण निविदा पाहिली तर त्याच्यामध्ये जवळपास 300पेक्षा अधिक, इव्हन 325पेक्षा अधिक कामगार जे आहेत तर ते आपल्या शहरामध्ये काम करणार आहेत। तर कॉस्ट वाढण्यापाठीमागे हा सुद्धा एक मुद्दा होता की पूर्वी किती कामगार करत होते आणि आता नवीन निविदा प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये कामगारांची संख्या किती असणार आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा होता। ही निविदा बनवताना आम्ही आत्ता चालू DSR प्रमाणे आपण त्याचं इस्टिमेट जे आहे ते अंदाजपत्रक आहे तर ते बनवलेलं होतं। त्याच्यानंतर शासनाची जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, जे सक्षम प्राधिकरण आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तर त्या प्राधिकरणाकडे आपण ती सर्व बनवलेलं इस्टिमेट जे आहे तर ते आपण दाखल केलेलं होतं। त्यांच्याकडून आपण त्याला तांत्रिक मान्यता जी आहे तर ती तांत्रिक मान्यतासुद्धा आपण ती घेतलेली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाचं एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कॉर्पोरेशन्स असतील यांच्या सर्व कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता प्रदान करणारा एक सक्षम विभाग असा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर मग मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही त्याला प्रशासकीय मान्यतासुद्धा जी आहे त्या प्रस्तावाला घेतलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर मग आपण निविदा प्रक्रिया जी आहे ते राबवून ती निविदा जी आहे तर ते आपण अंतिम केलेली आहे। म्हणजे शासनाने विहित करून दिलेली कुठल्याही प्रक्रियेला आपण ह्या निविदा करताना बायपास केलेलं नाही किंवा स्किप केलेलं नाही। त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो नागरिकांनी विचारात घेणं जो आहे तर तो आवश्यक आहे असं मला वाटतं। आता आणखी एक मुद्दा असा हे केला जातो, रेज केला जातोय, तो मुद्दा असा आहे की जे L1 जे आहे तर त्यांना निविदा न देता इतर जे निविदाधारक होते त्यांना निविदा जी दिली गेलेली आहे। मुळातच ही या कामासाठीची जी निविदा प्रक्रिया जी आपण केलेली होती तर त्या निविदा प्रक्रियेमध्येच आणि निविदेच्या डॉक्युमेंटमध्येच आपण गुणात्मक निवड जी आहे तर ती निविदाधारकांची केली जाणार आहे असं आपण त्या निविदा डॉक्युमेंटमध्येच आपण मेन्शन केलेलं होतं। त्याच्या पाठीमागचं पण एक मी कारण आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला फक्त आर्थिकदृष्ट्या लोएस्ट आहे किंवा कमी दर आहे या गोष्टीसाठी म्हणून आपण ती निविदा जी आहे तर एखाद्या एजन्सीला किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा देतो तर त्यावेळेस कदाचित त्या माणसाची क्षमता जी आहे तर ती नसताना केवळ फक्त लोएस्ट आहे म्हणून त्याला ती निविदा जाण्याचा सुद्धा धोका जो आहे तर तो राहतो। त्याच्यानंतर अशा प्रकारे निविदा जर दिली गेली तर नंतर त्याला ती गोष्ट आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून त्याला अपेक्षित काम जे आहे तर ते तो करू शकत नाही आणि पुन्हा परत मग आपण त्याला काम करण्यासाठी नोटीस देणे, त्याला पुन्हा परत आर्थिक पनिशमेंट करणे किंवा देयकामधून हे अशा प्रकारे जे आहे तर हे सुरू होतं। त्यामुळे या प्रकारची निविदा करताना आम्ही गुणात्मक दृष्ट्या जो आहे तर तो जो निविदाधारक पात्र ठरेल तर त्या निविदाधारकाला आपण ती निविदा जी आहे तर देणार असं आपण निविदा डॉक्युमेंटमध्येच हे केलेलं होतं। त्याच्यासाठी 100 गुण जे आहेत तर ते आपण ठेवलेले होते आणि 70 गुण हे आपले तांत्रिक त्याची जी क्षमता आहे त्याच्यासाठी होते, 30 गुण हे त्याचे इतर क्वालिफिकेशन्स होते त्याच्यासाठी होते आणि यासाठी जे निविदा आपल्याकडे बीड केलेली होती किंवा निविदा भरलेल्या होत्या त्या सर्व निविदाधारकांना आपण त्यांचं प्रेझेंटेशन देण्यासाठी सुद्धा आपण इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्या लोकांचं प्रेझेंटेशन नंतर नगर परिषदेमध्ये अधिकाऱ्यांची जी एक कमिटी आहे तर त्या अधिकाऱ्यांच्या समोर असं ते प्रेझेंटेशन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर गुणात्मकदृष्ट्या तीनही एजन्सी आपल्याला 3 एजन्सीचे हे निविदा प्राप्त झालेल्या होत्या तर त्या एजन्सीला त्यांचे प्रोफाईलप्रमाणे त्यांचे आर्थिक सक्षमतेप्रमाणे त्यांचे बाकी जे घटक आपण ठेवलेले होते त्याच्याप्रमाणे गुण जे आहेत तर ते देण्यात आलेले होते आणि ज्यांना सर्वाधिक गुण मिळतील ज्या निविदाधारकांना तर ती निविदा ही पात्र होणार आहे हा आपल्या निविदेमध्ये हा महत्त्वाचा क्लॉज जो होता तो पहिल्यांदाच होता। त्यामुळे केवळ फक्त आर्थिकदृष्ट्या एखाद्याने 3%, 4% किंवा 5% निविदा लोएस्ट टाकलेली आहे म्हणून ती निविदा त्या व्यक्तीला जे आहे तर ते जाणार असा काही प्रकार नव्हता। हां, तुम्ही लोएस्टला त्यामध्ये हे केलेलं आहे, तुम्ही निविदा भरलेली आहे तर त्याच्यासाठीचे गुण मात्र त्या निविदाधारकाला मिळालेले आहेत
म्हणजे असं नाही की तो मुद्दा कन्सिडर केला गेला नाही, तर तो सुद्धा मुद्दा आपण आपल्या मार्किंग सिस्टीममध्ये कन्सिडर जो आहे तर तो केलेला आहे. परंतु ओव्हरऑल सर्व गुणांमध्ये जो हायेस्ट गुण मिळालेले जे कोणती एजन्सी किंवा जे कोणी अभिकर्ता पात्र ठरले तर निविदा त्यांचीच फायनल होणार होते, असा आपल्या टेंडरचे क्लॉज होता आणि त्या पद्धतीनं आपण ही निविदा प्रक्रिया जी आहे तर ती राबवलेली होती. त्यामुळे तो मुद्दासुद्धा नागरिकांनी समजून घ्यायचा आहे की फक्त L1 किंवा लोएस्ट फक्त एखाद्या निविदाधारकांनी फक्त बनवलेला आहे म्हणून त्यांना ते मिळालेलं आहे, असा तो प्रकार या निविदामध्ये होणार नव्हता. किंवा रस्ता किंवा ड्रेनेज याच्या ज्या पद्धतीच्या निविदा असतात की ज्याच्यामध्ये एक तांत्रिक एक पात्रता आपण पाहतो आणि त्याच्यानंतर आर्थिकमध्ये फक्त त्याचा L1 किती रेटला तो इस्टिमेट रेटला आहे का त्याच्या खाली आहे तो कन्सिडर करून देतो, तर तसा प्रकार या ठिकाणी जो आहे तर तो होणार नव्हता. आता सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे ही अशा प्रकारची निविदा प्रक्रिया करण्यामध्ये की एक 3 ते 4 वर्ष किंवा सलग एक पारदर्शकपणा जर दिसून आला तर आमचे अधिकारी आहेत किंवा मी स्वतः सुद्धा आहे तर आपण त्यांच्यावरती किंवा त्यांना पनिशमेंट करण्यासाठी आपण त्यांना बिलकुल स्पेअर करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की लोणावळा नगर परिषदेतून कधीही कोणत्याही अभिकर्ता किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं बिल थकीत राहत नाही. आपल्या नगर परिषदेची तशा पद्धतीची आर्थिक स्थिती नाही की आपण पैसे नाहीत म्हणून त्यांचं 4 महिने 5 महिने बिल देऊ शकलो नाही, अशी परिस्थिती नाही. आपण प्रत्येक महिन्याला सर्व लोकांचे बिल जे आहेत तर ते देत आहेत ते देतो. त्यामुळे एक आपली स्वाभाविक आणि प्रामाणिक अपेक्षा एवढा आहे की जे पण लोक या संस्थेमध्ये काम घेतील तर त्या लोकांनी प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि लोकांना ते काम समाधानकारक वाटलं सुद्धा पाहिजे आणि ते काम दिसलं पण पाहिजे. त्यामुळे आमचा प्रयत्न हा राहणार आहे की शहरामध्ये याच्या पुढे सुद्धा स्वच्छताविषयक जे काम होणार आहे त्याच्यामध्ये मी असेल किंवा आमचे सर्व अधिकारी असतील, आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घालून किंवा स्वतः आम्ही शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये उतरून आम्ही ते काम चांगल्याच पद्धतीनं होईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या शहरामधले जेवढे आपले सदस्य आहेत सन्माननीय ते आणि नागरिक या दोघांचं सुद्धा यामध्ये समाधान जे आहे तर ते होणं अपेक्षित आहे आम्हाला आणि त्याच पद्धतीनं काम जे आहे तर ते झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला असा प्रॉब्लेमसुद्धा गेल्या 6-7 महिन्यात फेस करावा लागलेला आहे की एखादी मशिनरी आम्हाला नदीच्या क्लिनिंगसाठी हवी आहे आणि अर्जंट की उद्यापासून आम्हाला ते काम सुरू करायचं आहे, परंतु त्या पद्धतीचं काम जे आहे तर ते आम्ही करू शकलो नाही कारण अपेक्षित आम्हाला ते मशीन उद्या असताना ते मशीन अवेलेबल न होणे किंवा ते मशीन उद्या परवा किंवा 2 दिवसानं 3 दिवसानं मिळेल अशा पद्धतीची सुद्धा उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत. कारण ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांच्याकडे स्वतःची मशिनरी नसल्यामुळं त्यांना ते तात्काळ आपल्या वेळेप्रमाणे उपलब्ध करून देण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या टेंडरमध्ये सुद्धा हा विषय जो आहे तर तो प्रामुख्याने ठेवलेला होता की जे कोणी काम करतील तर त्यांच्या मशिनरीसुद्धा त्यांच्याकडे जर असेल तर आम्हाला कोणतं काम सुरू करायचं असेल तर आम्हाला त्याच्यासाठी कोणाची वाट पाहण्याची गरज जी आहे तर ती राहणार नाही. त्यामुळे जी पण प्रक्रिया आपण केलेली आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व मुद्दे असल्यामुळे कॉस्टिंगचा मुद्दा मी आपल्याला सांगितला 4 वर्षामध्ये बदललेला DSR, त्याच्यानंतर मॅनपॉवर जी वाढलेली आहे आणि मिनिमम वेजेसप्रमाणे जे इस्टिमेट बनवलं त्याला जे टेक्निकल सँक्शन जे आहे तर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून मिळालेले आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून आपण प्रशासकीय मान्यतासुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण निविदा प्रक्रिया जी आहे तर ती राबवलेली सुद्धा आहे. त्यामुळे हे सर्व घटक जे आहेत तर ते आपण विचारात जर घेतले आणि सर्वात महत्त्वाचा विषय हा पण आहे की एक भूमिपुत्रांचा विषयसुद्धा त्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला की या शहरामध्ये कोणतीही एजन्सी जरी काम करणार असेल तरीसुद्धा सर्वात प्रथम ती एजन्सी या शहरामधले जे काम करणारे लोक आहेत तर त्यांनाच प्राधान्य देणार, त्यांनाच कामावरती घेणार आणि जर अपेक्षित मनुष्यबळ या शहरामधून त्यांना जर उपलब्ध झालं नाही तर मात्र ते बाहेरून त्या मनुष्यबळाची पूर्तता करण्याचे प्रयत्न करतील. कारण या शहरामध्ये मनुष्यबळ उपलब्ध असताना कोणीच अभिकर्ता बाहेरून मनुष्यबळ आणून आपलं स्वतःचा आर्थिक खर्च जो आहे तर तो वाढवणार नाही. त्यामुळं या शहरामध्ये पूर्वीच्या सर्वच निविदेमध्ये जे कामगार असतील किंवा जे कर्मचारी असतील ते काम करत होते तर ते त्यांना यापुढे सुद्धा काम जे आहे तर ते मिळणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीची अनिश्चिततासुद्धा त्या लोकांमध्ये राहण्याचं काही कारण नाही. उलट जे लोक जेवढ्या संख्येनं लोक काम करत होते त्याच्यापेक्षा जास्त संख्येची आता आपल्याला आवश्यकता असल्यामुळे आणखी नवीन लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये रोजगार जो आहे तर तो मिळणार आहे.
त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा एक दिशाभूल करणारी जी एक माहिती दिली जाते की भूमिपुत्रांचा रोजगार जाण्याचा धोका आहे किंवा हे, तर असा काही प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये होणार नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जे आहेत तर ते नागरिकांना जे आहेत आम्हाला पोचवायचे आहेत. प्रशासनाचा हे काम करण्यामागे एक चांगला हेतू आहे आणि एक चांगला उद्देश ठेवून आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वीच्या काही निविदेमधल्या कामगारांनी खाजगीमध्ये येऊन माझे अधिकारी असतील किंवा आमच्याकडे अशाही तक्रारी केल्या की मिनिमम वेजेसचा जो आहे तर तो सॅलरी किंवा पगार आम्हाला मिळत नाही, वेतन. आणि काही अशाही प्रॅक्टिस त्याच्यामध्ये अशा सुरू होत्या की एक 10-15 हजार रुपये संबंधित कर्मचारी यांचे अकाउंटला बँकेमार्फत ट्रान्सफर होत होते, परंतु त्यांचे ATM कार्डचे संबंधित ठेकेदार किंवा सुपरवायझर यांच्याकडे होते कामगारांचे, आणि त्याच्यातून फक्त 7-8 हजार रुपये जे आहेत ते विड्रॉ करून त्यांना दिले जात होते आणि नंतर उर्वरित पैसे जे आहेत ते पुन्हा परत त्याच ATM कार्डचा वापर करून हे लोक काढून घेत होते. परंतु याबाबत कोणीही कामगार तक्रार करायला प्रशासनाकडे तयार नाही, आम्ही त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा. कारण त्याचं कारण हे आहे की तो म्हणतो की सर मी तक्रार केली तर दुसऱ्या दिवशी माझं काम जाईल आणि मला पुन्हा परत काम मिळणार नाही. त्या भीतीपोटी बरेचसे कामगार हे खाजगीमध्ये हे गोष्ट आम्हाला सांगतात, परंतु लेखी कोणी तक्रार जे आहे तर ते करण्यासाठी पुढे कर्मचारी कोणी येत नाही. परंतु वास्तविकता थोडी ही पण आहे की किमान वेतनाचा जो काही नियम आहे किंवा त्याच्याप्रमाणे जेवढं वेतन या लोकांना मिळणं अपेक्षित आहे तर तेवढं वेतन जे कोणी अभिकर्ता असतील तर त्यांनी देणं अपेक्षित आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये काम करणारे जे कोणी घटक असतील तर त्यांचा कमी खर्चामध्ये ते काम का परवडतं तर याचाही शोध कुठेतरी आपल्याला जर घ्यावाचा वाटला तर आपल्याला खरं कारण जे आहे तर ते कळेल. अर्थात आम्ही त्या खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. आमचा फक्त एवढाच मुद्दा राहणार आहे की जी कोणती एजन्सी काम करेल त्यांनी किमान वेतनाचा जो शासनानं ठरवून दिलेलं वेतन आहे ते सर्व कर्मचाऱ्यांना जो आहे तर ते मिळायला हवं आणि ते वेळेमध्ये मिळायला हवं. आणि त्यांचं वेतन देणं हे नगर परिषदेमधून आपण जे देयक त्यांना अदा करतो त्याच्यावरती ते डिपेंड नसावं. म्हणजे नगर परिषदेकडून जरी विलंब झाला उद्या त्यांचं बिल देण्यासाठी तरीसुद्धा कंपनी एवढी सक्षम पाहिजे की त्यांनी ठरलेल्या दिनांकाला त्यांचे कामगारांचे जे काही पगार आहेत तर ते त्यांचे देता आले पाहिजेत. त्यामुळं आमचा असाच प्रयत्न राहणार की या शहरामध्ये काम कोणत्याही एजन्सीनं करा, परंतु ते काम जे आहे तर ते शासनाच्या अपेक्षेप्रमाणे शासनाच्या लिखित गाईडलाईन्सप्रमाणे झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचं समाधान हा एक महत्त्वाचा जो आहे तर तो फॅक्टर राहणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडून तशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तर तो आम्ही करणार आहे. थँक्यू सर. प्रश्न तर अनेक आहेत, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न आहेत. त्याच्यातले 2 प्रश्नाची उत्तरं आपण आपल्या याच्यामध्ये सांगितले की पहिलं म्हणजे आपल्यावरती बाबा 5 ते 5.5 कोटी रुपयाचं जे टेंडर आहे ते 11 ते 12 कोटी रुपयावरती नेलं. त्याच्यामध्ये एकतर भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावरती पाहिला झाला आणि दुसरं म्हणजे जी L1 प्रक्रिया आहे त्या संदर्भात. परंतु अजून एक आरोप आपल्यावरती होत आहे या ठिकाणी की अनेक ठिकाणी जी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, अनेक ठिकाणी ज्याला काळ्या यादीमध्ये टाकलं गेलेलं आहे, अशा कंपनीला आपण हा ठेका दिलेला आहे, तर त्या कंपनीला हा ठेका देण्याचा अट्टहास का? पहिल्यांदा तर मी आपल्या जे आपण अमाऊंट सांगितली ती एक मी आपणाला हे करतो, करेक्ट करून सांगतो मी आपल्याला की जे 5 कोटी जे म्हटलं जातं पूर्वीचे टेंडर, तर पूर्वीचे जे काही कामाचे हे जे टेंडर होते तर त्याचं आपलं जे मंथली बिल होतं वार्षिक होतं ते 6.74 CRचं होतं. म्हणजे जवळपास 5.7 कोटी रुपये आपले त्या टेंडरवरती खर्च होत होते आणि आता आपले समजा 11 कोटी खर्च होतात. म्हणजे एक 4 कोटीचा जो आहे तर तो डिफरन्स आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, तुम्ही जो आत्ता मुद्दा उपस्थित केला की ब्लॅकलिस्टेड झाली आणि हे, तर मुळातच टेंडर प्रक्रियेमध्ये भाग ज्या निविदाधारकांनी घेतला त्यातल्या कुठल्याही निविदाधारकांनी तशा पद्धतीचं कुठलंही ऑब्जेक्शन प्रशासनाकडे आजपर्यंत घेतलेलं नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तशा स्वरूपाचं कोणतंही डॉक्युमेंटेशन आम्हाला आजपर्यंत कोणीही उपलब्ध करून दिलेलं नाही. त्यामुळे जे फक्त केवळ ऐकायला मिळते किंवा तोंडी ज्या गोष्टी सांगितल्या जातात तर त्याच्या आधारे प्रशासनाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तर तो करता येणार नाही. आणि जे बिडर्स असतात
तर ज्यावेळेस आम्ही तांत्रिक बीड ओपन करतो तर त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते दिसतात. महाराष्ट्र शासनाची जी टेंडरची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एखाद्या निविदेसाठी जर तुम्ही बीड भरली आणि ज्यावेळेस पण ती संबंधित ऑथॉरिटी ज्यांनी निविदा मागवलेली आहे ते तांत्रिक लिफाफा उघडतात त्यावेळेस कोणत्या एजन्सीनं कोणते डॉक्युमेंट्स दिलेले आहेत हे प्रत्येकाला पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. तशी व्यवस्था त्या साईटवरती आहे. त्याच्यानंतर सुद्धा कोणत्याही इतर बिडर्सनी या संदर्भात कुठलंही ऑब्जेक्शन आमच्याकडे घेतलं नाही. आमच्याकडे तशा स्वरूपाचे कुठलेही लेखी काही आम्हाला दिले नाहीत. त्यामुळे फक्त केवळ कोणीतरी तोंडी ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन फक्त दिली म्हणून प्रशासनाला त्याच्यावरती कुठलीही कारवाई किंवा निर्णय जो आहे तर तो घेता येणार नाही. सर 14 तारखेला आपलं जे टेंडर आहे जी निविदा आहे ज्यांना निविदा मिळालेली आहे त्यांना आपण जुने जे आपले 60 ठेकेदार होते त्यांच्याकडनं काम काढून आपण त्यांना हँडओव्हर केलेलं आहे. आता 4 दिवस आहे, आज 18 तारीख आहे. अद्यापही लोणावळा शहरातील जी कचरा उचलण्याची जी परिस्थिती आहे म्हणजे ती अजूनही प्रश्नार्थक स्वरूपामध्येच आहे. अजूनही आता आम्ही चौकशी केली अनेक ठिकाणी अजूनही आपल्या कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत घंट्या गाड्या ज्या आहेत त्या पोचत नाही आहे. त्यामुळं नागरिकांनी त्यांच्या घरातला कचरा नक्की कुठं टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि काही नागरिक तर त्यामुळं तो कचरा जिथं जागा मिळेल मग ते रस्त्याच्या कडेला असेल किंवा कुठे तर तिथे नेऊन टाकत आहे. तर या संदर्भात नक्की आपण कुठल्या दिशेने हे करत आहात की संबंधित ठेकेदाराला आपण पहिली गोष्ट तर याच्यामध्ये शनिवारी काम सुरू झाल्यानंतर स्थानिक जे मशिनरी किंवा गाड्या किंवा ड्रायव्हर्स हे घेण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा तो इश्यू सुरू होता कंपनीचा आणि काम सुरू झालेलं होतं. तर कोणत्याही शहराची माहिती व्हायला जर स्थानिकचे ड्रायव्हर माहिती त्यांना भाग आहे असे जर मिळाले तर त्यांच्यामार्फत काम सुरू झालं तर कमी वेळामध्ये ते काम स्ट्रीमलाईन होतं. परंतु जर त्या लोकांनी सहकार्य नाही केलं तर मग नवीन ड्रायव्हर जे आहेत तर ते घेऊन ते जर कंपनी काम करत असेल तर त्या लोकांना मग जो एरिया आहे किंवा जो प्रभाग आहे तर तो माहिती व्हायला किमान एक 4 ते 5 दिवसाचा वेळ जो आहे तर तो लागणार. तरीसुद्धा आपण नागरिकांना असुविधा होऊ नये यासाठी म्हणून आपले जे मुकादम आहेत तर त्या मुकादमांना आपण अशा सूचना दिलेल्या आहेत की एव्हरी डे तुम्ही तुमचा प्रभाग जो आहे तर तो प्रभाग क्लीन करून घ्यायचा. त्याच्याशिवाय तुम्ही कोणतीही गाडी किंवा मशिनरी जी आहे तर तुम्ही सोडायची नाही. आणि जर एखाद्या ठिकाणावर आम्ही गेले 3-4 दिवस पर्सनली सगळे कॉल आम्ही अटेंड करतोय नागरिकांचे आणि फक्त त्या नागरिकाला आम्ही त्याचा एरिया विचारतो की बाबा तुम्ही कुठे राहता सांगा आणि ती नोट करून आमचे ऑफिसर संबंधित त्या भागातले घंटागाडी किंवा मुकादम जे आहेत त्यांना सांगून त्या ठिकाणी गाडी जाईल अशी सुद्धा आपण व्यवस्था करत आहोत. त्यामुळे आपण प्रत्येक कॉल अटेंड करतोय आणि मुकादमांना सांगितलेलं आहे की तुमचा भाग तुम्हाला माहिती आहे. समजा नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला तो संपूर्णपणे दाखवायचा आणि प्लस तुम्ही तुमचा प्रभाग हा स्वच्छ करून घ्यायचा आणि तसे मेसेज हे तुम्ही ग्रुपवर टाकायचे की मी माझा प्रभाग किंवा वॉर्ड हा स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत आणि ही प्रॅक्टिस फक्त आत्ता सुरुवातीला आपण फक्त करतोय असा विषय नाही. ही प्रॅक्टिस इथून पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. म्हणजे मॅक्सिमम आपण जबाबदारी आपल्या लोकांवरती अशासाठी ठेवणार आहोत की जी एजन्सी आहे त्यांची मशिनरी आहे त्यांचं जे काय मॅनपॉवर वगैरे आहे तर ती यूज आपण करून घ्यायचं आहे. त्यामुळे जे मुकादम आहेत तर त्यांना आपण सांगतोय की तुम्ही तुमच्या प्रभागातलं काम झाल्याशिवाय तुम्ही हे काम जे आहे तर ते सोडू नका. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीमुळे एक काल परवासुद्धा आपण बऱ्यापैकी जे हे आहेत कचरा किंवा त्याचं तर बऱ्यापैकी आपण ते लिफ्ट करण्यामध्ये आता यशस्वी होतोय आणि आणखी 1-2-3 दिवसामध्ये हे काम आणखी स्ट्रीमलाईन करता येईल. गाड्यांचं सुद्धा नियोजन होऊन काल परवा त्यांनी 26-27 गाड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या शहरामध्ये डिप्लॉय केलेल्या होत्या. आता काही जे एरियाज आहेत तर ते आयडेंटिफाय करून ज्या ठिकाणी गाडी न गेल्यामुळं नागरिक कचरा टाकतायत तर त्या ठिकाणी रेग्युलर गाडी जाऊन ते स्पॉट आपल्याला पूर्णपणे व्हॅनिश करता येईल की जेणेकरून तिथं कधीच कचरा जो आहे तर तो पडणार नाही. ह्याची सुद्धा आपण दक्षता जी आहे आपण घेणार आहोत. त्यामुळे रस्ते असतील ड्रेनेजेस असतील किंवा आपलं घर टू घर संकलन असेल ह्या सर्व गोष्टींसाठी जे आहेत तर आपण युद्धपातळीवरती प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली पूर्ण मशिनरीसुद्धा आम्ही इन्व्हॉल्व केली आहे. माझे अधिकारी पण आहेत, मुकादम आपले सर्व आहेत आणि कालपासून ते चांगलं काम पण करतायत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एजन्सी त्यांना रिस्पॉन्स पण देत आहे. म्हणजे गाडी पाठवा म्हणून त्यांची रिक्वेस्ट असेल आणि गाडी गेली नाही असा एकही आम्हाला कॉल नाही आहे. याचा अर्थ मुकादम आणि एजन्सी हे दोघे आपापसात कोऑर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम जे आहे तर ते करून घेत आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की असं कुठले भाग किंवा काही राहिला असेल तर तुम्ही इमिडिएट आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा. आम्ही तिथे सुद्धा जाऊन तो कचरा उचलून घेण्याची आम्ही व्यवस्था जी आहे ते करणार. फक्त आमचं सांगणं एवढंच आहे की कोणतीही नवीन एजन्सी ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये काम सुरू करते तेव्हा अचानक 1 किंवा 2 दिवसामध्ये पूर्णपणे काम परफेक्ट 100% ती करेल तर अशी आशा आपण ठेवता कामा नये. आपण सुद्धा त्यांना थोडं आता जे 7 वर्ष ह्या शहरामध्ये काम करत आहेत तर त्यांना जेवढी शहराची माहिती झालेली असेल तर ती होण्यासाठी किमान आपण त्या एजन्सीला काही कालावधी जो आहे एक 10-15 दिवसाचा कालावधी जो आहे तर तो तरी आपल्याला किमान द्यावा लागेल. त्यामुळे एकदा त्यांच्या व्यवस्थित लक्षात आल्यानंतर पुन्हा परत अशा प्रकारचा कुठला भाग जो आहे तो राहिलेला आहे किंवा आपली गाडी पोहोचत नाही तर असा प्रकार जो आहे तो आपला होणार नाही. परंतु इनिशियली नवीन काम सुरू झाल्यानंतर मात्र आपल्याला थोडासा त्यांनासुद्धा वेळ जो आहे तर तो आपल्याला द्यावा लागेल. आणि आमचे जे मुकादम आहे ज्यांना माहिती आहे ते लोक त्यांच्या सोबत आहेत आणि ते त्यांना मदत पण करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा इश्यू जो आहे तो आपण रिझॉल्व्ह करू किंवा सॉर्ट आउट करू असं आमचं मत आहे. गाड्या आपल्या दिल्या का? आपण आपल्या पण गाड्या दिलेल्या आहेत आणि काही त्यांच्या पण गाड्या आहेत. आपल्या गाड्या त्या अगदी लहान आहेत म्हणजे रेसिडेन्स एरियात जी भांगरवाडी गावठाण तिथे एवढी लहान गाडी उपयोगाची नाही ती लगेच भरली जाते. नाही आपण काय केलेलं आहे की जिथे मोठा एरिया आहे किंवा जास्त प्रमाणात कचरा निघतोय तर तिथं ही गाडी सुद्धा आणि त्याच्यानंतर आपण काही ठिकाणी ट्रॅक्टर सुद्धा देतोय, मोठं वाहन सुद्धा देतोय. आपला उद्देश एकच आहे की निम्म्या रस्त्यातच ती गाडी भरलेली असते आणि ओतून वाहत असते ती अक्षर एवढ्या लहान गाड्या त्या भांगरवाडीमध्ये फिरवतात गावठाणमध्ये फिरवतात. आपण त्या पण सूचना त्यांना देऊ की ज्या ठिकाणी गावठाण आणि इंटेन्सली पॉप्युलेटेड आहे मोठा आहे तर तिथं आपण मोठ्या वाहनाची सुद्धा हे करू प्रोव्हिजन करू जेणेकरून एका वाहनामध्ये जास्तीत जास्त कचरा जो येतो तो आपल्याला नाहीये लगेच भरलेली असते गाडी आणि मग ते भरताना सांडते मग ते उचलत नाही नीट. एकच माणूस ड्रायव्हर आणि एकच माणूस उचलायला 2च माणसं असतात आता तरी त्यांच्याकडे नाही. आता पूर्वीपासून हेच आहे 2च लोक राहतात कचरा गाडीवरती. एक आपला ड्रायव्हर राहतो आणि हेल्पर राहतो, 2च लोक राहतात. आणि कसं आहे की सिनियर सिटीजन असतात किंवा ज्यांना चालायला त्रास आहे वगैरे तर अशा लोकांना मदत म्हणून तो हेल्पर त्यांचा कचरा घेतो आणि गाडीमध्ये टाकतो. त्यामुळे 2च लोक आपल्या त्या गाडीवरती ठेवतो आपण. मोठ्या गाडीवरती जास्त संख्येने लोक राहतात तर आपण तशी व्यवस्था करू. आपण ती सुद्धा अडचण येऊ देणार नाही. आपल्याला किमान त्यांना एक 10 ते 15 दिवस तरी स्ट्रीमलाईन व्हायला द्यावे लागते. माहिती होऊन मग एकदा एरिया सर्व सोसायटी आपण त्याच्यामध्ये सुद्धा किती कचरा या एरियात नाही. आपण आणखी हे पण केले आपल्या संपूर्ण मुकादमांना आपण एक यादी पण मागितलेली आहे की प्रत्येक मुकादमानं त्याच्या प्रभागामध्ये किती सोसायटीज आहेत, किती कॉलनीज आहेत त्याची एक यादी आम्ही तयार करतो. ती यादीसुद्धा आमचे मुकादम, एजन्सी आणि आमचे ऑफिसर तिघांच्याकडे राहील. त्यामुळे एजन्सीला हे सुद्धा माहिती आहे की प्रभाग क्रमांक 1 जर म्हटला तर मला किती सोसायटी कव्हर करायच्या, 2 म्हटलं तर मला किती सोसायटी कव्हर करायच्या. आणि आपण त्यांना अशाही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक तुम्ही कॉलनीमध्ये किंवा सोसायटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही किमान तिथल्या 1 किंवा 2 नागरिकांच्या सह्या मला पाहिजेत. तुमची गाडी तिथे गेलेली ह्याचं प्रूफ म्हणजे मला तिथे राहणाऱ्या नागरिकाची एका तरी नागरिकाची मला त्या दिवशीची सही आहे हे मला प्रूफ म्हणजे GPS फोटो तर आपण घेतोय नाही आता सध्या त्यांच्याकडे व्यवस्था नाहीये तर ती व्यवस्था सुद्धा आपण सुरू करतोय. आपण तसे रजिस्टर सुद्धा देणार आहोत आणि प्रत्येक एरियामधली प्रत्येक सोसायटी कव्हर झालेल्याचं आपल्याला एक प्रूफ म्हणून आपण तशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था जी आहे तर ते सुरू करतोय. फक्त आता हे मुकादम तुम्हाला म्हणजे अधिकाऱ्यांना रिपोर्ट करतायत मुकादम प्रत्येक भागात पण आता समजा नवीन ड्रायव्हर झाले असतील तर त्यांना सीमारेषा आणि रूट त्याच्यासाठी आपण मुकादमांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही त्या व्हेकल बरोबर जायचंय. तुम्हाला तुमचा वॉर्ड पूर्ण माहिती आहे, तुम्ही जसा रूट त्याला दाखवाल तो त्याच्यानंतर तसा रूट एव्हरीडे कव्हर करणार आहे. त्यामुळे आपण त्या सुद्धा सूचना मुकादमांना दिलेल्या आहेत. त्यामुळे गाड्यांबरोबर आपले मुकादम सुद्धा जात आहेत आणि ते त्यांचा रूट आणि त्यांची हद्द त्या गाडीला जे आहे तर ते दाखवतात. तुम्ही जे मनुष्यबळ म्हणताय त्या मनुष्यबळाची यादी तुम्हाला दिली का? आमच्याकडे 400 मनुष्यबळ आहे, 300 आहे. नाही यादी आपल्याकडे येईल. अजून त्यांचे काम सुरू आहे. त्यांची पूर्ण माणसं तो म्हणतोय की एवढी लागतात अमुक नाही ती यादी जी आहे त्याला बायोमेट्रिकचं हे आहे त्यांच्याकडे. म्हणजे जे हजेरी होणार ती बायोमेट्रिकनं होणार आहे. तो माणूस जोपर्यंत बायोमेट्रिकनं हजेरी तिथे हे करत नाही तोपर्यंत त्याचं कंपनीकडून जे देयक जाणार आहे किंवा पगार जाणार आहे तो तर जात नाही.
त्यामुळे प्रत्येक माणूस हा प्रेझेंट आणि त्याचा पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे पण असणार आहे, तो रेकॉर्ड आपण पण आपल्याकडे घेणार. त्यामुळे ते नक्की कोण लोक आहेत काम करणारे आणि कोण लोक कुठे काम करतात याचे तपशील सुद्धा आपल्याला जे आहेत तर ते मिळणार आहे. बरं, याच्यामध्ये त्यांनी सब एजन्सी काही ठेवली बिवली किंवा काय झालं तर त्याच्यावर कंट्रोल कोणा करा? नाही, आता हे बघा, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की सब एजन्सी ठेवणं किंवा न ठेवणं आपल्या क्लॉजमध्ये आपण तसा एक क्लॉज हे मेन्शन येस की आपलं जे काम आहे तर त्या मूळ एजन्सीनंच करावं, त्यांनी त्यांचं काम आउटसोर्स करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. हे आपण आपल्या टेंडरच्याच टर्म्स कंडिशनमध्ये एक कंडिशन आपण ठेवलेली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे जर त्यांनी सबलेट केलं आणि काम उद्या खराब झालं तर पनिशमेंट आपण त्या एजन्सीलाच करणार आहे. जी मूळ एजन्सी आहे आपण त्यांना पनिशमेंट आहे आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला केव्हाही तशा प्रकारचं जर झालं आणि काम समाधानकारक होत नाही असं दिसायला लागलं की आपण आपल्या पेनल्टीच्या ॲक्शन सुरू करू, त्यामध्ये तसं आपण करू शकतोय. सर, ही जे सगळी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया आपण राबवली याच्यामध्ये L2, L1, L2 आणि ही L3 होती मला वाटतं BVG कंपनी. तर अगोदरच्या ज्या 2 एजन्सी आहेत तर गुणात्मक आपण निर्णय घेण्यापूर्वी की ह्या एजन्सींनी पूर्वी कुठं काम केलेलं आहे का, त्यांच्या कामाची जी क्वालिटी आहे त्याबाबतची आपण काय माहिती घेतली होती का? आपल्या निविदेमध्येच आपण ही सर्व माहिती मागवलेली होती. म्हणजे अनुभवाचं पात्रता म्हणजे तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे, किती लोकसंख्येची ती शहरं होती किंवा तुम्ही तीर्थस्थळ हिल स्टेशन अशा ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे की नाही हे तपशील आपण आपल्या निविदेमध्येच मागवलेले होते आणि तशी तपशील आपल्याला त्यांच्या तांत्रिक लिफाफ्यामध्येच प्राप्त झालेले होते आणि ते सुद्धा आपण सगळे स्क्रुटिनाइज केलेले होते. त्यामुळे कोणतंही डॉक्युमेंट असं हे नव्हतं आणि ज्यांनी ते डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आम्हाला ते त्यांच्या इतर सगळ्या जे बिडर्स आहेत त्यांना सुद्धा ते पाहण्यासाठी उपलब्ध आजही साईटवरती आहेत. म्हणजे कोणतंही डॉक्युमेंट कोणालाही हाईड नाही. 3 बिडर्स होते, तिघांना त्यांचे पूर्ण त्यांनी काय काय डॉक्युमेंट्स दिले कुठल्या कुठल्या गोष्टींबाबत ते सर्वच्या सर्व त्यांनी पाहिलेले आहे. सर, 5वा दिवस आहे, अजूनही स्वच्छतेबाबतची आपली घडी बसलेली नाही आहे. तर पुढील किती दिवसामध्ये, साधारण पुढील 2 दिवस 3 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्लॅटफॉर्मवरती येतील? कारण नागरिकांचे अनेक सोशल मीडियावरती प्रश्न चालू आहेत की कचरा उचलला जात नाही, गाडी येत नाही, रस्ते साफ केले जात नाही आहेत. तर हा जो सगळा गोंधळ आहे हा किती दिवसामध्ये सुटेल? आम्ही एक 10 दिवसाचा स्पॅन जो आहे तो अपेक्षित करतो आहोत. ड्रायव्हर्स नवीन त्यांना भाग माहिती होणं सपोज, ठीक आहे, आणि आपला रीच प्रत्येक ठिकाणी जे आहे तर ते आपण तर आम्ही साधारणतः 10 दिवसामध्ये हे काम स्ट्रीमलाईन होईल असं आमची अपेक्षा आहे आणि तशा सूचनासुद्धा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे गाड्यांचं नियोजन, जे स्पॉट तुम्ही सांगितले त्या पद्धतीचं नियोजन आणि पूर्णपणे कचरा संपूर्ण शहरामधून जो आहे तर तो लिफ्ट होईल यासाठीचं नियोजन. तर याच्यासाठी एक 10 ते 15 दिवसाचा कालावधी आम्ही एक्सपेक्ट करतोय आणि एव्हरी डे त्याच्यामध्ये सुधारणा होत जाऊन आपण मूळ जे आपल्याला अपेक्षित काम आहे तर ते सुरू होईल अशी आमची आशा. रस्ते साफसफाईचं पण त्यांच्या ह्याच्यात आहे. सर ह्यालाच अनुषंगाने प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिकांना साधारणपणे चांगले रस्ते, स्वच्छ परिसर, स्वच्छ पाणी ह्या बेसिक नीड असतात. त्याच्यामध्ये हा जो स्वच्छतेचा विषय आता सगळीकडे चर्चेला जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता जसं मी विचारलं की 7 वेगवेगळ्या निविदा आपण एकत्र करून हे टेंडर काढलेलं आहे. आम्हाला फक्त म्हणजे जनतेला, सर्वसामान्य जनतेला फक्त कचऱ्याचं माहिती आहे, कचरा उचलण्याचं. ह्याच्याशिवाय अजून अशा त्या कुठल्या निविदा आहेत की ज्याच्यावरती हा सर्व गदारोळ चालू आहे की या 7 निविदा आपण एकत्र केल्यात आणि ते आपण एकत्र दिलेलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित ही एक निविदा होती. त्याच्यानंतर आपले जे शौचालय आहेत किंवा आपल्या ज्या युरिनरीज आहेत तर त्याच्या साफसफाईचं जे आहे तर ते पण काम आहे. दुसरं आपली जी प्रशासकीय इमारत आहे आणि आपली संकुलं आहेत तर त्याच्यामध्ये जे क्लिनिंगचं काम आहे तर ते पण काम आहे. त्याच्यानंतर आपले जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांच्या स्वच्छतेचं सुद्धा जे आहे तर ते सुद्धा काम याच्यामध्ये येत आहे. किंवा आपले पाणी पुरवठ्याचे विभागाकरता पंप ऑपरेट करणारे जे वॉलमन किंवा हे जे लोक आहेत तर त्यासुद्धा कामाचा याच्यामध्ये जो आहे तर तो समावेश आहे. असे एकूण 7 प्रकारचे रस्ते असतील, ड्रेनेजेस असतील ते क्लिनिंग करणे किंवा झाडे झुडपे आपण जे कट करतो त्याचं, अशा सर्व कामांचा समावेश जो आहे तर तो आपल्या यामध्ये आहे की ज्या सेपरेट निविदाने स्वतंत्रपणे ती कामं यापूर्वी केली जातात. आता कॉन्टॅक्ट बेसिस वरतीच देत होते ना पण ती कुठली हो झाडं तोडणं काय किंवा निविदाच केलेली होती. त्याच्यावर साफ करणं काही रोज साफ करायचे नाहीये, एव्हरी डे आपण ठेवलेलं आहे. पूर्वी छोटी कामं करण्यासाठी 7 एजन्सी आपण नेमलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी हे 7ही कामं ठेकेदार जे होते स्थानिकच होते. तर त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून ही कामं सगळी करत होते. पण त्यांच्या कामामध्ये अशी काही
त्रुटी होत्या का की जेणेकरून की आपल्याला ते सगळं बंद करून एक मोठी एजन्सी नेमावी? नाही, कामामध्ये त्रुटी तर होत्या. मी आपल्याला पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की जे काम ज्या नॉर्म्सप्रमाणे किंवा ज्या पद्धतीनं झालं पाहिजे तर ते काम तसं होत नव्हतं, म्हणून आपण संबंधित त्यातील बऱ्याचशा ठेकेदारांना नोटिसा पण वेळोवेळी दिल्या आणि नोटिसा देऊन त्याच्यानंतर आपण त्यांच्या देयकामधून आपण दंडसुद्धा त्यांना केलेला आहे. आणि या गोष्टीचा संबंध जो आहे तर तो तुमच्या दोन ह्याच्याशी येतो, घटकांशी. एक तर तुमची आर्थिक क्षमता ते काम करण्यासाठीची आणि दुसरी तुमची एक तांत्रिक क्षमता. त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या तुम्ही किती व्यवस्थित ते काम करताय, अशा दोन घटक त्यामध्ये येत होते. तुम्हाला जर मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल किंवा तुम्ही त्या मनुष्यबळाला मिनिमम वेजेसप्रमाणे वेतन देऊ शकत नसाल किंवा तुम्ही त्या मनुष्यबळाला वेळेत वेतन देऊ शकत नसाल, म्हणून ते कामगार आमच्याकडे येत आहेत. असे प्रॉब्लेम्स जे आहेत तर हे सॉर्ट आउट करण्यासाठी म्हणून आपल्याला आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या जे कोणी अभिकर्ता असतील तर ते सक्षम जे आहेत तर ते आपल्याला पाहिजे होते, जेणेकरून जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्हीही पातळींवरती सक्षम असाल तर ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि स्किलफुली करू शकता. अदरवाईज त्या कामात आर्थिकदृष्ट्या म्हणताय तशा तक्रारी तर तुमच्याकडे आल्या नाहीत की आम्हाला पगार मिळत नाही? आले ना माझ्याकडे. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला त्याचं कारण की लेखी यासाठी फक्त नाही आले असंच आम्ही हा ठीक आहे, तुम्ही तसं म्हणू शकता. सर, एक जनरल किमान वेतन म्हणून आपण बोललं जाते. तर ह्या किमान वेतन जे आता आपण नवीन ठेका दिलेला आहे ते किमान वेतनच्या अनुषंगाने त्या जे काही आपले कामगार आहेत त्यांना वेतन मिळणार आहे. तर किती फरक पडणार आहे वेतनामध्ये? सुरुवातीला साधारणपणे किती वेतन दिलं जायचं आणि आता हा किमान वेतन कायदा जो आहे त्यानुसार जेव्हा आपण हे तेव्हा कामगारांच्या एकूण लाईफस्टाईलमध्ये किंवा कामगारांच्या आर्थिक सुबत्तेमध्ये असा काय फरक पडणार आहे? तुम्ही आता माहिती जर घेतल्या तर जसं कुमठेकर साहेब पण म्हटले की ते लोक आता आमच्यापेक्षा सुद्धा ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतील खाजगीमध्ये तुम्ही विचारलं तर. कारण पुढे येऊन का ते बोलणार नाहीत त्याचं कारण पण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं. कारण प्रत्येकाला कामाची गरज आहे आणि काम जाण्याची भीती आहे, त्यामुळे तो ऑफिशियली किंवा पेपरवर लिहून तुम्हाला देणार नाही. तुम्ही जो सांगितला मिनिमम वेतनाचा जो दर, तर आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला जे त्या लोकांचे जे इनपुट्स आहेत किंवा जे आम्हाला भेटून त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच्याप्रमाणे एक 8,000 रुपये ते 10,000च्या रेंजमध्ये त्या लोकांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना वेतन जे आहे तर ते आता एजन्सीकडून त्यांना पे केलं गेलेलं आहे. परंतु ॲक्च्युली आता मिनिमम वेजेसचं तुम्ही म्हणाल तर त्यांना दुपटीपेक्षा जास्त वेतन जे आहे तर ते त्यांना देणं अपेक्षित आहे आणि मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की तोच कामगार, तेच शहर, तेवढेच तास काम, त्याच प्रकारचं काम तो आत्ता करणार आहे, परंतु वेतन मात्र त्याचं दुप्पट होणार आहे. आत्ता त्याला जे वेतन मिळतंय त्याच्यापेक्षा दुप्पट वेतन त्याच कामासाठी त्याला मिळणार आहे. आणि मला वाटतं ही सुद्धा एक फार मोठी स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं गरजू आहेत, हे काम कष्टाचं आहे आणि ते याच शहरामधले स्थानिक लोक आहेत. त्यांना जर त्याच कामासाठी आत्तापर्यंत जे वेतन मिळत होतं त्याच्यापेक्षा जर दुप्पट वेतन जर मिळालं तर मला असं वाटतं की ह्या शहरातल्या कुठल्याही नागरिकाला नाही आनंदच होईल आणि ती स्वागतार्ह बाब असेल. कारण त्याला त्याच्या कष्टाचे जे पैसे आहेत ते पूर्णपणे त्याला मिळतील, ही एक समाधानाची बाब म्हणजे आम्हाला प्रशासन म्हणून सुद्धा आम्हाला वाटतं. तसे कॉस्ट टाकले त्याच्यामध्ये असं स्थानिक कामगार स्थानिक लोकांना द्यावं काम म्हणून आपण त्याच्यामध्ये असा क्लॉज टाकू शकत नाही. कारण काय आहे की जे काम घेतं एजन्सी तर त्यांना ते स्वातंत्र्य राहतं की ते काम कशा पद्धतीनं करायचं आहे. परंतु जेवढ्या ठिकाणी पण आपण पाहतो तर कुठलीही एजन्सी ही बाहेरून मनुष्यबळ जे आहे तर ते फक्त मनुष्यबळ नाही मिळालं तरच आणतं, कारण त्यांचा खर्च वाढतो. कारण बाहेरून मॅनपॉवर तुम्ही या शहरामध्ये जर आणून ठेवायचं म्हटलं तर त्यांच्या राहण्यापासून तुम्हाला सर्व खर्च करावा लागतो आणि त्याच्याशिवाय त्याला वेतन पण द्यायचं आहे तुम्हाला मिनिमम. त्यामुळं शक्यतो त्यांचं प्राधान्य हेच राहतं की त्याच शहरामधलं जे स्थानिक मनुष्यबळ आहे ते जर त्यांना उपलब्ध झालं तर त्यांचा तो खर्च जो आहे तर तो खर्च कमी होऊन त्यांना मिनिमम वेतन देणं सुद्धा त्यांना हे होतं. त्यामुळे स्थानिकांना जास्तीत जास्त संधी जी आहे तर ती प्रथम घेणं राहणारच आहे. सर, वाढीव पाणीपट्टीच्या अनुषंगाने प्रश्न आहे. आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक असा आरोप केला जातोय की 30% वाढवली. आपण त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. मात्र प्रश्न असा उपस्थित केला जातोय की ही जेव्हा 30% पाणीपट्टी जेव्हा वाढवली गेली तेव्हा तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना विचारात घेतलं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारच्या आगाऊ सूचना तशा दिल्या नाही आणि थेट जे वाढलेली जी पाणीपट्टी आहे ती ते बिलामध्ये इन्क्लूड करून तुम्ही जी बिलं आहेत ती सर्क्युलेट केलेली आहे. तर तुम्हाला असं म्हणजे नाही वाटलं का की बाबा आपण आधी जे नागरिक आहेत स्थानिक नागरिक आहेत त्या लोकांना कल्पना द्यावी या गोष्टीची?
आपण त्याच्यामध्ये सुद्धा आता जर आपल्याकडे बॉडी अस्तित्वात असती तर बजेटमध्ये जी काही वाढ प्रशासनाकडून केलेली आहे तर ती बॉडीच्या समोर गेली असती, स्टँडिंग कमिटी आपली जनरल बॉडी, आणि तिथे ती मान्यता झाली असती. परंतु आज आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे आज बॉडी अस्तित्वात नाही आणि शासन नियुक्त प्रशासक प्रत्येक नगर परिषदेमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्या अर्थानं कायद्यामध्ये ज्या पॉवर्स जनरल बॉडीला किंवा स्टँडिंग कमिटीला दिलेल्या आहेत तर त्या सर्व अधिकार जे आहेत तर ते आज प्रशासक म्हणून त्या अधिकाऱ्यांना निहित आहेत आणि त्याच अधिकारांन्वये आपण ती प्रक्रिया जी आहे तर ती राबवून बजेटमध्ये इंट्रोड्यूस करून त्या पद्धतीनं आपण त्याच्याबाबत जो आहे तर तो निर्णय जो आहे घेतलेला आहे. परंतु आज आपण मुद्दा जो उपस्थित केला त्याबद्दल पण मी आपणाला सांगू इच्छितो की लोणावळा नगर परिषदेची आजची जवळपास वसुली 25% जास्त आहे. संपूर्ण डिव्हिजनमध्ये नगर परिषद ही 1 नंबरला आहे वसुलीसाठी. परंतु अजून 25% जेवढा कर संकलन आपल्याकडे झालं आहे त्यातल्या एकाही नागरिकांनी याबाबत कसलीही तक्रार किंवा काही आपल्याकडे उपस्थित जे आहे तर ते केलेले नाही. किती वर्षांनी वाढवायचं काय असं काय त्याच्यामध्ये आहे ना, हे पाणीपट्टी किती वर्षांनी? नाही, त्याच्यामध्ये एक मुद्दा तो जो आहे आपण सांगतो तो मालमत्ता करायला लागवायचा. बरं, याला प्रत्येक 4 वर्षाला तुम्ही मालमत्ता करायचं टॅक्स रिव्हिजन जे आपली गेल्या वर्षी झाली. बरोबर. आता त्याच्यानंतर 4 वर्षानंतर मध्ये आधी आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवण्याचा अधिकार नाहीत आणि कमी करण्याचे पण नाही. त्यामुळं कायद्यात त्याला लिमिट हे करून दिलेलं आहे. परंतु हा जो आहे पाणीपट्टीचा विषय हा प्रतिवर्षी जो आहे हा बदलणारा आहे. तुमच्याकडं स्कीम इंट्रोड्यूस झाली, मोठ्या प्रमाणावर लाईन्स टाकल्या गेल्या, एका वर्षामध्ये खूप कनेक्शन्स दिले गेले तर तुमचा अचानक त्या वर्षामध्येचा जो खर्च आहे पाणी पुरवठ्यावरचा तर तो मोठ्या प्रमाणावर वाढतो. किंवा तुम्ही नवीन पंपिंग मशिनरी बसवली, नवीन पंप बसवले, त्याचं लिफ्टिंग सुरू झालं तर त्याच्यावरचा विजेचा खर्च हा तुमचा इमिडिएट वाढणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा जो विषय आहे तर तो आपण बजेटमध्ये जो आहे तर तो बजेटमध्ये आपण कन्सिडर करू. कमीत कमी अर्धा इंच वाढण्याला तरी वाढवू नका. म्हणजे नाही, आता कसं आहे कुंटेकर साहेब, कसं आहे की जे घरगुतीसाठीचे आहे तर ते मी आपल्याला सांगितलं तसं की वार्षिक फक्त 75 रुपये. वार्षिक 75 म्हणजे 300 रुपये वार्षिक. हा म्हणजे 4 वर्षानंतर 300 रुपये केला आपण. 4 वर्षानंतर आपण 300 रुपये केला म्हणजे याचा अर्थ सरासरी 20% पेक्षा जास्त वाढ 21% झाले. आता आमचं एकच सबमिशन याच्यासाठी आहे की या 4 वर्षामध्ये आपले मोबाईलचे रिचार्ज बघा किती वाढले किंवा पेट्रोल डिझेल असेल किंवा एक आपले जे वैयक्तिक घरगुती एक्सपेन्सेस आणि तळेगावचं उदाहरण दिलं. आपल्याला पाणी विकत घ्यायचं नाहीये हे तर नक्की आहे. त्यामुळे यांच्या याच्यात धरून आपण तुम्ही ज्या मात सांगितलं आता नाही आपण तळेगाव आणि कुसगावला आपल्यापेक्षा जास्त आहे अमुक आहे. नाही आपल्याला पाणी विकत घ्यायचं आपण पाण्याचं बिल भरतो ना, टाटाला भरतो आपण पाण्याचं बिल, ते मेंटेनन्स पाण्याचंही बिल भरतो आपण. रॉ वॉटर चार्जेस आपण देतो टाटाकडून आपण जे पाणी घेतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्याला बिल येतं आणि ते बिल सुद्धा आपण भरतो. ते फुकट नाही आपल्याला. आणि त्यांचं तर म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मीटरिंग करा तुम्ही म्हणजे आम्हाला नक्की तुम्ही किती शक्य नाही आपण करू शकतो. नाही त्यांनी तसं हे पण केलेलं आहे. त्यांना आपण अटी घालू. सर एक ह्याच्यापासून एक थोडंसं वेगळं परंतु शहर स्वच्छतेच्या बाबतीतच एक प्रश्न आहे. आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोकाट जनावरांचा एक मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यालाच अनुषंगाने सर जी डुकरं आहेत डुकरांचाही प्रश्न आहे आणि मोकाट कुत्री. आपण आपल्याला कल्पना असेल एक 4 दिवसापूर्वी एका कुत्र्याने 22 ते 23 जणांना एकाच वेळेस म्हणजे तेवढं काही कालामध्ये आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आहेत ज्यांना ते चावलेले आहेत. ह्याच्याच अनुषंगाने आपण काय करायचं कारण की खूप गहन प्रश्न झालेला आहे मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा. मोकाट जनावरांसाठी आपण एक एजन्सी जी आहे मोकाट जनावरे कुत्रे आणि डुक्कर ह्याच्यासाठी सुद्धा आपण एक पूर्वी सुद्धा निविदा केलेली होती. 2 वेळा निविदा केली परंतु आपल्याला मोकाट डुक्कर पकडण्यासाठी कोणताही निविदाधारकच प्राप्त नाही झाला आपल्याला. तर त्याची सुद्धा आता आम्ही माहिती घेतोय कशा पद्धतीनं आपण काय करता येईल किंवा कुठं काम सुरू आहे. ती एजन्सी आपल्याकडे काम करायला उत्सुक असेल तर आपण ते करणार आहे. दुसरं आमचं प्राधान्य असं राहणार आहे की संपूर्ण शहराचं जे ज्युरिडिक्शन आहे तर त्याच्यामध्ये कुठेही वराह पालनाला परवानगी नसणार. त्याच्यामध्ये आपण गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. आम्ही त्याचा पोलीस विभागाकडे पाठपुरावा सुद्धा करणार आहे आणि आमची प्रायोरिटी प्रशासन म्हणून ही राहणार की शहराच्या हद्दीमध्ये कुठेही वराह पालन जे आहे ते होता कामा नये. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता भटक्या कुत्र्यांसाठी जे आहे तर ती एजन्सी जी आहे तर ती सुद्धा लवकरच आम्ही निश्चित करून
त्याच्यावरती सुद्धा जो ABC कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, तर ते करून त्यांचा सुद्धा प्रश्न जो आहे तर तो मार्गी लावण्याचा आमचा हे आहे, मानस आहे. आता भटक्या जनावरांसंदर्भात आम्ही एक अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग करतोय की जे लवकरच आम्ही एक्झिक्यूट सुद्धा करू, की बऱ्याच वेळेला भाकड झाल्यानंतर ते जनावर सोडून दिलं जातं आणि ते मग रस्त्यावर कुठेही येतं, कुठेही बसतं, हे प्रॉब्लेम सुरू होतात शहरामध्ये. ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो किंवा बरेचसे सिनियर सिटीजन्स त्यांना धक्का लागला, काय लागला, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जर अशा पद्धतीची जनावरं कोणी जर हे केली, सोडली, तर आम्ही ती कॅप्चर करणार, आम्ही पेपरला नोटीस देणार की अशा अशा पद्धतीची जनावरं आम्ही पकडलेली आहेत. जे कोणी त्याचे ओनर असतील, मालक असतील, त्यांनी 2-4 दिवसामध्ये ती आपापली जनावरं दंड भरून नगर परिषदेकडून जे आम्ही एक जागा निश्चित करू तिथून तुम्ही घेऊन जा. जर एक 4 दिवसामध्ये त्यांनी जर नाही हे केलं, घेऊन जर ते नाही गेले, तर मात्र मग ते आम्ही कोणत्या ना कोणत्या गोशाळेशी आम्ही टाईप करणार आणि ती जनावरं आम्ही पूर्णपणे त्या गोशाळेमध्ये देऊन टाकणार. कारण नगर परिषदेकडे सुद्धा यंत्रणा किंवा हे ते सांभाळण्याची नाही. त्यामुळे आम्ही पकडून एक 4 दिवस हे करणार, पेपरला नोटिफिकेशन देणार आम्ही, आणि जे कोणी असतील त्यांना आम्ही आव्हान करणार की तुम्ही घेऊन जावा. पण नाही घेऊन गेले तर मात्र मग आम्ही ते सर्वच्या सर्व जनावरं आम्ही गोशाळेमध्ये आम्ही दाखल करणार. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कारवाई लवकरच सुरू करणार आहोत. आणि एक डेडिकेटेड ऑफिसर आता आमचे समजा साळवे असतील तर आम्ही त्याच्यासाठी एक डेडिकेटेड माणसंसुद्धा आम्ही ठेवणार आहोत. सर, एक लोणावळा शहरामधले जागरूक नागरिक मंच जो आहे त्यांनी मागच्या आठवड्यात आपली भेट घेतली होती. सगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्ष त्या मंचामध्ये आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही साहेबांना भेटून विनंती केली होती की गणपती उत्सव होईपर्यंत ही सगळी टेंडर प्रक्रिया जी आहे ही थांबवा, सर्वांशी चर्चा करून एक मध्यमार्ग याच्यामध्ये काय निघतोय का किंवा कशा पद्धतीने पुढे जाता येईल या संदर्भाची विनंती केली होती. मात्र सगळेच राजकीय पक्ष असतील किंवा जागरूक नागरिक असतील यांना बायपास करत आपण तातडीने ही सगळी निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश संबंधित ठेकेदाराला दिलेला आहे. आणि याच कृतीच्या निषेधार्थ उद्यापासून लोणावळा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये लोणावळ्यामध्ये चक्री उपोषण सर्व राजकीय पक्ष असतील किंवा जागरूक मंच विविध संघटनांच्या वतीने होणार आहे. तर आपण काय नेमकं सगळ्यांना उत्तर देऊ इच्छितो? हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी निविदा प्रक्रिया केलेली आहे तर ती आम्ही कुठेही घाईघाईने केलेली नाही. ज्यावेळेस निविदा पब्लिश केली त्याच्यामध्ये अपेक्षित निविदा जेवढ्या आम्हाला हव्या होत्या त्या नाही मिळाल्या म्हणून आम्ही 2 वेळा त्या निविदेला मुदतवाढसुद्धा आम्ही दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे निविदाधारक आले 3 पात्र निविदाधारक, त्याच्यानंतर आपण त्याची टेक्निकल स्क्रुटी, त्याच्यासाठी आवश्यक तो वेळ आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला होता आणि त्यांचेच स्क्रुटिनीमध्ये सगळं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर मग आपण फायनान्शियल बिड जो आहे तर तो ओपन केला. त्याच्यानंतर सुद्धा त्यावर कमिटीने निर्णय घेतल्यानंतर मग आपण पुढची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये घाई केली किंवा घाईघाईने ती निविदा अंतिम केली असा कुठलाही प्रकार जो आहे तर तो प्रशासनाकडून झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट की जी आता जे काही चर्चा झाली किंवा काय तर त्या संदर्भात आम्ही सुद्धा त्यांना एवढं सबमिशन केलं की ही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया अशा पद्धतीने थांबू शकत नाही. ज्याला माननीय जिल्हाधिकारी महोदयांची प्रशासकीय मान्यता आहे आणि निविदा प्रक्रिया नियमानुसार आहे तर ती आम्हाला नियमानुसार अंतिमसुद्धा जी आहे तर ती करावी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्थानिक किंवा हे लोक होते तर त्यांनासुद्धा ही बीड ओपन होती, तर त्यांनासुद्धा या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकत होता. त्यामुळे ते लोकसुद्धा निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत असताना मग त्यांनी का नाही घेतला त्याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही. कारण अशी ही पेपर निविदा किंवा कुणाला कळालंच नाही किंवा जाहिरात दुसऱ्याच कुठल्या तरी पेपरमध्ये येऊन गेली आणि लोक अननोन राहिली असा विषय नाही आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत टेंडरच्या वेबसाईटला ती निविदा जी आहे तर ती आपण पब्लिश केलेली होती आणि त्याच्यासाठीचे जेवढे दिवस होते ते सगळे दिवस आपण देऊन पुन्हा 2 एक्सटेन्शनसुद्धा आपण त्या निविदेला दिलेले होते. म्हणजे पुरेसा कालावधी आपण ह्या सर्व गोष्टींसाठी घेतलेला पण आहे आणि निविदाधारकांना दिलेला पण आहे. मग ज्यावेळेस त्यांना ऑपॉर्च्युनिटी होती की आपण त्या ह्याच्यामध्ये आपण दाखल करू शकतो किंवा आपणही भाग घेऊ शकतो तर त्यांनी त्याच्यामध्ये निविदेमध्ये भाग घेणं अपेक्षित होतं. ह्याच्यामध्ये चर्चेमधून काय आपण निर्णय घेणार आहे, कारण जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तर आपल्याला राबवावी लागेल आणि ती शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही राबवलेली आहे. आम्ही शिष्टमंडळाला सुद्धा आम्ही हीच गोष्ट सांगितली. सर, त्या शिष्टमंडळाचा आपल्यावरती थेट आरोप आहे की आपण वेळ देत नाही, आपण भेटत नाही किंवा आपण फोन कॉल्स उचलत नाही किंवा जर आपल्याला भेटलो तर आपल्याकडनं जी अपेक्षित उत्तरं आहेत ती अपेक्षित उत्तरं मिळत नाही त्यांना, अशा प्रकारचा आरोप आपल्यावरती केला जातो. नाही, याच्यामध्ये आता जेवढ्या वेळेला आता स्मारकाच्या वेळेला सुद्धा शिष्टमंडळ मला भेटायला आलेले होते, सर्वपक्षीय होते, काही एकत्र आले, काही वेगवेगळे पक्षनिहाय आले समजा.
त्यावेळेस सुद्धा आम्ही वेळ दिला, काय करतोय, कशा पद्धतीनं काम होणार आहे किंवा त्याचे ड्रॉइंग डिझाईन्स काय आहेत हे सुद्धा आम्ही त्यांना दाखवण्याची व्यवस्था केली आणि ज्या ज्या वेळेला त्यांनी मागणी केली त्या सर्व गोष्टी आम्ही पारदर्शकपणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या होत्या की किती जागेवरती कशा पद्धतीचं काय काम होणार आहे. त्याच पद्धतीनं या कामाबाबत सुद्धा शिष्टमंडळ जेव्हा आले तेव्हा त्यांचे जे मुद्दे होते रेटच्या बाबतीत असेल किंवा पाणीपट्टीच्या वाढीच्या बाबतीत जे आज इथं सुद्धा उपस्थित झाले त्या सर्व मुद्द्यांबाबत आम्ही त्यांना याच प्रकारची माहिती त्यावेळी सुद्धा आम्ही दिलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अपेक्षित जो हे आहे डेटा किंवा माहिती ही आम्ही वेळोवेळी त्यांना देतोय किंवा देत आहे, परंतु जे काही रूल्स रेग्युलेशन्स प्रमाणे चाललेलं आहे तर त्याच्या बाहेर मात्र प्रशासनाला जाऊन काम करणं शक्य नाही किंवा आम्हाला करता येणार नाही. धन्यवाद.